नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक रेस्टॉरंटपेक्षाही भारी आणि 10 मिनिटात होणारी अशी कोळंबीची रेसिपी घेऊन आलो आहे। कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल पण अतिशय चवीला भन्नाट अशी कोळंबीची रेसिपी। चला तयारी करूया। आपण कोळंबी ही अशी टेलचा पार्ट जो आहे तो आपण ठेवून घेतलेला आहे, त्यातला दोरा काढूया आणि हाताने जर जमत नसेल ना तर असं सुरीने आपण हा दोरा काढून घेऊया। स्वच्छ धुवूया आणि मग त्याला आलं लसूणची पेस्ट, थोडंसं मीठ, हळद, आपला धणाजिरा पावडर घेतलेली आहे, आपला घरगुती मसाला घेतलेला आहे, थोडंसं गरम मसाला, त्यानंतर लिंबू पिळून घेऊया ह्याच्यावरती, थोडीशी काळी मिरीची पूड घातली आहे, चाट मसाला घातला आहे आणि आमचूर पावडर। हे सगळं साहित्य आहे ते कोळंबीला नीट लावून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी आणि हाताने छान कोळंबीला हे सगळं चोळून घेऊया। त्याच्यानंतर इथे आपण तेल तापत ठेवूया आणि इथे मी मैद्याची स्लरी करून घेतलेली आहे आणि ब्रेड क्रम, जाडं असेल तर अगदी बारीक करून घ्या, त्याला ठेचून ही कोळंबी आपण घेऊया, मैद्याच्या स्लरीमध्ये त्याला बुडवूया आणि ब्रेड क्रममध्ये छान घोळवून आपण कढईमध्ये डीप फ्राय करूया। अशा पद्धतीने आपण सगळ्या कोळंबी याच्या सोडूया। लगेचच आपण त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही। थोड्या वेळानंतर बघा आपली कोळंबी थोडीशी अशी कुरकुरीत व्हायला आलेली आहे, तेव्हा अगदी हलक्या हाताने त्याला बाजूबाजूने थोडंसं हलवूया, वर खाली सतत करायची नाही। कोळंबी आपली छान शिजलेली आहे, ही पटकन शिजते अगदी 5 मिनिटात। चला आपली कोळंबी फ्राय करून झालेली आहे, सर्व करूया शेजवान सॉससोबत। अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि सेव्ह करायला मात्र विसरू नका।